साईडवर मला हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज मिळालं. 70% प्लेसमेंट आहे. हेच करूया इंजिनिअरिंग नंतर. तुमच्या जेवणाचा प्रश्नच सुटेल. मी फार मोठं पाप केलं असतं पाहिजे म्हणून तुझ्यासारखा मित्र मिळाला मला. दुसरं काही पाहिजे काय झालं? काल मी आणि कविता सिनेमाला गेलो होतो. तिथे तिच्या भावाला वेळ घेऊन आली होती. अरे केस तर कोण असेल ती? मला काय माहिती? अरे पूनम शहा. ही शपथ हे कसं शक्य आहे? अरे काय शक्य आहे? कविताने ओळख करून दिली माझी. माझं ना वाटतं तर पूनमची ट्यूब पेटली. मग काय आपण सांगितलं होतं ना की ती पाठलाग करायची भूक आयडिया माझी म्हणून. तर दोघांनी मी मला जपायला सुरुवात केली आहे. अरे पण मला एक कळत नाही. तू त्यांना सरळ सांगायचं की माझा मित्र अतिशय हीन दर्जाचा आणि खोटं नाही म्हणून. हे पूनमनीच मला सांगितलं. तुझा मित्राची चीज असेल तर तू काय वेगळा असणार ना. म्हणून दोघीने जाणलं यार मला. सांगा तू काळजी नको करू. मी आहे. आपण दूर काढायचं. तो जाण्या काळात लोकांनी गेला काल म्हणून झालं सगळं. हे पण माझ्यामध्ये कविताने तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. का ठेवायची मग? तोंडाला घरी निघून गेली. हो मी एकट्याने पाहिलं मास्तर फोन केला ना तर बोलली पण नाही. थोडीफार सेन्सिटिव्ह असतात रे. आपल्यासारख्या नसतात. आता मला काय स्वप्न पडलं होतं की दोघे एकमेकीचं औषध असते म्हणून. अरे निव्वळ योगायोग आहे हा एक योगायोगच म्हणा. ऑलरेडी मला खूप नुकसान केलंय. तेव्हा ते बुक्कर घेऊन अजिबात ठोकून मिळालं नाहीये. मग आता काय एक क्लोज हो. आता आम्ही जस्ट फ्रेंड्स होतो. मग आता काय करणार? आज संध्याकाळी बॅडमिंटनला भेटेल ना. हा त्या बॅडमिंटन कोर्ट बुकिंगचे निम्मे पैसे मागणार. आज आता हिशोबात करून ठेवलाय. जोशीवाडीवाले रोहितवाडीवाले अण्णा सगळं. नमस्कार नाटकांनी आव्हानात तेवढं राहिला होता. आयुष्यमान भाऊ याची आई आशीर्वाद देते. अरे विवेक बरं झालं म्हटलं. जाताना तुझे फॉर्मल शूज घेऊन जा. सगळ्यांना आवडले तुझे शूज. थँक्स. हे नाट्या कसा झाला गेड बऱ्याच पोरी ओळखी झाल्या. हो मग माझ्या पण करून दे ना नवीन ओळखी. जुने मित्र बदलायची गरज निर्माण झाली. ते फक्त बोल. तो विहामुख्य मित्र आहे का तुझा? हो त्याला ओळखणारा एक मुलगा आला होता वाकडा. सचिन दादा नावाचा. अच्छा जुने खोलातले मित्र असतील. इनफॅक्ट एकदाच भेटले होते बँगलोरला. बँगलोरला त्या दोघांची जीआरई एकाच दिवशी होती ना. हा त्याचा त्याने जीआरई लिहिली होती. हो का? त्यात काय विशेष? सगळ्याच देतात. तुला खात्री याबद्दल? अरे हो हो 100%. मी विचारलं ना सचिनला की बाबा किती स्कोर आला होता गुप्तेचा. बरं म्हटलं फार कमी आला होता 640 का काहीतरी. हा निराश झाला गुप्ते स्कोर पाहून. जीआरई वगैरे सगळं कसं फडतूस असतं असं काय चाललंय काय याला धक्क्यावर धक्के बसतायत मला. काय तत्वज्ञानाचा डोस पाजला असताना प्रत्येकपणाची हद्द झाली. हिप्पो पटपट झाला. दोष त्याचा नाही. दोष आपला आहे. अरे हो आपल्यालाच कळलं नाही की हा गंभीर विषय फक्त बोलण्यापुरता मर्यादित असतो. कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेत भाषण ठोकण्याचा विषय आहे. पण प्रत्यक्ष कृतीत फार का हाताळता येत नाही. लगेच बदलावं लागतं. हा पण तो जे काही बोलला त्यात चूक असं काहीच नव्हतं. अरे प्रश्न चुकी बरोबर असं नाही नसतो. प्रश्न आहे की प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धैर्य तुमच्यात आहे का नाही. आणि आपल्यासारख्या चौकटीत जगणाऱ्या सामान्य माणसांकडे ते सहसा नसतं. आपण ही चौकट कधी मोडूच शकत नाही. आपलं कामे असल्या विषयांची नुसती चर्चा करणं जी आपण केली. हो त्यामुळे माझ्यामध्ये आपलं काम बोलणं झालंय. तेव्हा अजून टाइमपास करत काही अर्थ नाही. चला
जीआरईची तयारी पुन्हा सुरू करू. जैसे थे बॅक टू स्क्वेअर वन. ऍक्च्युअली समवन ऍडवाइसेस इन्शुरन्स कंपनी. ती भाजीवाली बघ तिच्या शेजारी एक टप्पा पोरगी उभी आहे. ते बघ मी आलो 2 मिनिटात. ते पोरं कुठे चाललंय? ते बॅग मागायला. अच्छा जी आई द्यायची नाही म्हणून माझं बॅग मी राखेला दिलं होतं. 2 मिनिटात घेऊन येतो. हो या. जैसे थे बॅक टू स्क्वेअर वन. ए विवेक मी आता 2 मिनिटात जातो. तू पण जरा कडे उठ. ऐका काय शोधतोय? अरे पेन शोधतोय. तूही बघ ना कुठे मिळत आहे का. पण कुठल्या कलरचं होतं? अरे लाल रंगाचं होतं पार्काचं. त्यातून गिफ्ट मिळालं होतं यार.